मित्रहो, ही जी सृष्टी आहे ही संपूर्ण सृष्टी ऊर्जा स्वरूप आहे असं शास्त्रज्ञ म्हणतात. फक्त ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेची विविध रूपं आपण बघतो आहोत. आज या सृष्टीवर जे काही जीव आहेत ज्यांना आम्ही जिवंत असं म्हणतो, ते सतत कशाचा शोध घेत असतात, सतत हालचाल करत असतात, स्वतःचा विकास करत असतात. मग त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांपासून वनस्पती असतील, प्राणी असतील, मनुष्य असेल, प्रत्येकजण कशाचा तरी शोध घेतो आहे आणि तो शोध म्हणजे सत्य आहे. आत्ताच आपण पाहिलं की सत्य म्हणजे काय? ऊर्जा आहे. या सृष्टीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये फक्त ऊर्जा आहे. मग ती जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा शोधच प्रत्येक जीव घेतो आहे. आता उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर प्रत्येक जो जीव आहे हा जगण्यासाठी धडपडतो. जगणं म्हणजे त्याच्या भौतिक पदार्थाच्या शरीरामध्ये जी ऊर्जा आहे तिला टिकून ठेवणं, आणि ती ऊर्जा प्रज्वलित ठेवण्यासाठी तो सतत आपल्या आहार शोधत असतो, आपलं भक्ष्य शोधत असतो. आणि ज्यांना आम्ही कीटक म्हणतो, ज्यांना आम्ही प्राणी म्हणतो, त्यांचं जे पूर्ण जीवन आहे ते भौतिक स्तरावर असतं. आणि ते भौतिक स्तरावर असल्यामुळे त्यांचा शोध फक्त त्यांच्या शरीरापुरता मर्यादित असतो. आणि मग त्यांच्या शरीरापुरतं जे सत्य आहे ते म्हणजे त्यांचा जीव आणि प्राण. आणि मग तो त्यांचा जीव आणि प्राण सशक्त करण्यासाठी सतत धावपळ करत असतात. मनुष्य देखील जेव्हा जंगलात राहत होता तो देखील एखाद्या प्राण्यापुरता फक्त आपलं जीवन कसं जिवंत ठेवता येईल, आपल्याला कसं जगता येईल, आपली भूक कशी भागवता येईल, आपल्या स्वतःचं संरक्षण कसं करता येईल, आपली शक्ती कशी वाढवता येईल, यासाठी तो धडपडत होता. मित्रहो, आजही सर्व पशु आपण पाहतो ते फक्त आपल्या भोजनासाठी धडपड करतात आणि प्रजननासाठी. या दोन गोष्टी जर त्याच्या सोडल्या तर पशु शांत असतो. त्याचं पोट जर भरलं तर ते शांत बसलेलं असतो. मित्रहो, ह्याचं कारण आहे त्यांचा शोध त्यांच्या शरीराच्या पातळीवर संपतो. नवे त्यांची भौतिक जी स्तर आहे तो भौतिक स्तर त्यांना पुढच्या पातळीवर, शोधाच्या पुढच्या पातळीवर जाण्यासाठी अडवतो, मज्जाव करतो. हे असं समजूया आपण की आपल्या शरीरामध्ये जे प्राण आहे ती प्राणशक्ती, जसं आपण एखाद्या दिव्याला सतत तेल ओतत असतो जेणेकरून तो विझू नये, त्याचं तेल संपत आलं की आपण त्यात तेल ओततो. ते जे तेल आहे ती आहे प्राणशक्ती. आणि ही प्राणशक्ती आपण विविध वनस्पती असतील, विविध जीव असतील, आजूबाजूच्या परिसरातून ती आपण त्यांच्या माध्यमातून ग्रहण करत असतो. म्हणजे या सृष्टीमधली जी काही प्राणशक्ती आहे ती एका जीवातून दुसऱ्या जीवामध्ये, दुसऱ्या जीवातून तिसऱ्या जीवामध्ये, अशा प्रकारे अन्न साखळीच्या रूपाने ती फिरत असते. परंतु शेवटी ती शक्तीच आहे. याचा शोध ते सतत घेत असतात की मला अधिक शक्ती कशी मिळेल, अधिक शक्ती म्हणजे अधिक प्राणशक्ती मला कशी मिळेल. म्हणजे प्रत्येकजण प्राणशक्ती वाढवण्याच्या धडपडीमध्ये असतो. भले तो मग अन्न किंवा आपला आहार शोधत असेल, आपली शिकार शोधत असेल, किंवा तो आपली शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, आपल्या संरक्षणासाठी ती शक्ती वाढवत असेल. दोन्ही स्वरूपामध्ये शक्ती ही ऊर्जेतून निर्माण होते. आणि म्हणून मूलतः जे सत्य आहे ती आहे ऊर्जा, आणि तिचे जे परिणाम आहे ती म्हणजे आहे प्राण. आता आपण जर बघतो की मनुष्याच्या बाबतीमध्ये ही जी शक्ती आहे ही शक्ती कशा प्रकारे अधिक विकसित होते आणि वरिष्ठ स्तरावरती ती पोहोचते, याचा आपण जर अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की मनुष्याची भूक ही शरीरापुरती मर्यादित नाही आहे. एखादा प्राणी आहे, एखादा कीटक आहे, एखादी वनस्पती आहे, एखाद्या वनस्पतीला जर भरपूर जर त्याला खत भेटलं तर ती वनस्पती बहरते, फुलते, तिला फुलं येतात, फळं येतात, तिचा विकास होतो, ती सुदृढ होते, निरोगी बनते. एखाद्या प्राण्याला, कीटकाला जर आहार भेटला तर तो आहार घेऊन शांत, तृप्त होतो आणि शांत बसतो पुन्हा दुसऱ्यांदा भूक लागेपर्यंत. परंतु मनुष्याचं तसं नाही आहे. मनुष्याचं जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंत त्याची एकच समस्या आहे की माझं पोट भरलं पाहिजे. मग त्यासाठी त्याची धावपळ असते. आणि एकदा की त्याचं पोट भरलं की मग समस्याच समस्या आहे. मनुष्याची ही फार मोठी विडंबना आहे. खरं पाहिलं तर आध्यात्मिक दृष्टीने मनुष्याची ही फार मोठी सुवर्णसंधी आहे. मनुष्यासाठी फार मोठी, आपण त्याला असं म्हणूया की एक चांगली उच्च दर्जाची विकसित होण्याची एक संधी आहे. परंतु दुर्दैवाने मनुष्य या संधीचं सोनं करण्याच्या ऐवजी तो त्या संधीमध्ये तुरुंग रूपाने अडकलेला आहे.
म्हणजे कसं की उदाहरणार्थ आपण एखाद्याला प्रवासासाठी कार द्यावी आणि तो त्या कारमध्येच अडकून पडावा, त्याला कारचा दरवाजाच उघडता येत नाही अशी त्याची परिस्थिती व्हावी, अशा प्रकारची परिस्थिती आज मनुष्याची आहे. मनुष्याला मिळालेलं जे काही हे जीवन आहे, जी बुद्धी आहे, जे ज्ञान आहे, हे ज्ञान त्याच्यासाठी आज तुरुंग बनलेलं आहे. कशावरून? कारण प्रत्येक मनुष्य आज बघा, आपण बघतो की त्याला ज्यावेळेस शक्ती मिळते, मग ती शक्ती पैशाच्या रूपाने असेल, ती शक्ती शरीराच्या ताकदीच्या रूपाने असेल, ती समाजाच्या रूपाने असेल, एक सत्ता म्हणून असेल, किंवा त्याला प्रतिष्ठा रूपाने शक्ती मिळालेली असेल, एखादं पद त्याला मिळालेलं असेल, या सर्व मार्गाने त्याला जी काही शक्ती मिळते त्या शक्तीचा मनुष्य सदुपयोग करण्याच्या ऐवजी तो त्याचा दुरुपयोगच करतो, स्वतःसाठी तो विनाशच ओढवतो. हे चित्र आहे. त्याला नेमकी काय हवं आहे हेच त्याला समजत नाही. पैसा कमवायला लागला की नुसता पैसा पैसा पैसा, मग का कमवतोय? सत्ता मिळवला की सत्ता सत्ता सत्ता, अधिक मोठी, मग ती का मिळवतोय? ज्यांनी संपूर्ण आयुष्य सत्तेमध्ये घालवलं, ज्यांनी संपूर्ण आयुष्य पैशामध्ये घालवलं, ज्यांनी संपूर्ण आयुष्य प्रतिष्ठेमध्ये पदावर घालवलं, अशा माणसांना तृप्तता कधी मिळतच नाही. आणि मग ते कशाचा ध्यास घेत होते हे त्यांना मरताना देखील कळत नाही. आणि म्हणून मनुष्याच्या बाबतीमध्ये सद्गुरू आम्हाला एक आज फार सुंदर असं संदेश देतात की या पृथ्वी तलावरचा प्रत्येक जीव हा सत्याचा शोध घेत आहे, परंतु ज्यावेळेस तो भौतिक स्तरावर अडकून राहतो, गुंतून राहतो, तेव्हा त्याचा शोध थांबतो. आणि काहीसं असंच मनुष्याचं देखील या पशु प्राण्यांसारखं बनलेलं आहे. तो त्या पाशामध्ये अडकला, माया, मोह, भोग या सगळ्यांच्या मायाजाळामध्ये तो आज अडकला. का बरं? कारण त्यांनी त्याला शरीराच्या आणि मनाच्या स्तरावरती बांधून ठेवलं. त्याच्या पलीकडे जीवनच नाही आहे असं त्याला वाटतं, आणि म्हणूनच त्याचा शोध संपून जातो. त्याला पुढे अंधार दिसतो, अरे भरपूर सारा पैसा कमवला, आता काय? मग त्याच्यातून तो प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न करतो. मग पैशातून प्रतिष्ठा मिळवणं, दानधर्म करून, समाजसेवा करून, त्याचा दिखावा करून, किंवा प्रत्यक्ष त्या भावनेने सुद्धा तो प्रतिष्ठा मिळवण्याची अपेक्षाच ठेवत असतो. किंवा मिळालेल्या प्रतिष्ठेच्या मदतीने सत्ता काबीज करणं, पैशाच्या मदतीने सत्ता काबीज करणं, परत सत्तेतून परत पैसा कमवणं, पैशातून परत प्रतिष्ठा कमवणं, परत पद कमवणं. म्हणजे फक्त तो काय करतो? चलनामध्ये बदल करतो. पैसे देतो, डॉलर घेतो, डॉलर देऊन तो युरो घेतो, युरो घेऊन तो परत पैसे घेतो. म्हणजे एक प्रकारे मनुष्य हा एका चक्रामध्ये सापडलेला आहे. जेव्हा एखादं माशी एखाद्या बरणीमध्ये जर सापडली आणि त्या बरणीचं तोंड जर छोटं असेल, किंवा तुम्ही एखादी माशी एखाद्या काचेच्या आड जर सापडली खिडकीमध्ये, तर तुम्ही तिच्यासाठी खिडकी उघडी करून देता, तुम्ही बरणीचं झाकण उघडं करून देता, पण ती त्या काठाच्या भोवती गोल 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 फिरत असते. शेजारी तिला जाण्यासाठी मार्ग असतो, परंतु ती शेजारी त्या उघड्या मार्गाने जात नाही, खुल्या मार्गाने जात नाही. ती आहे त्या चक्रामध्ये गोल गोल फिरत राहते, त्या काचेच्या तावदानावरती सतत आपटत राहते. तशा प्रकारची अवस्था आज माणसाची आहे. मनुष्याला आनंद, समाधान या गोष्टी का नाही आहे? कारण त्याचा जो शोध आहे तो शोध आहे सत्याचा. सत्य म्हणजे काय? त्याचं जे ऊर्जा आहे, शक्तीचा स्रोत आहे आतमध्ये, त्याचा तो शोध घेतोय. परंतु तो शक्ती वाढवण्याच्या नादामध्ये त्या स्रोताला विसरून गेलेला आहे. शरीर आणि मनाच्या पलीकडं, ह्या भौतिक तत्वांच्या पलीकडं एक अभौतिक तत्व आहे, ज्याला आम्ही आत्मा म्हणतो, परमात्माचा स्रोत म्हणतो, त्याला ऊर्जा म्हणतो. तिथपर्यंत मनुष्याचं पोहोचणं फार गरजेचं आहे. आणि ते पोहोचला तर मनुष्याला खऱ्या अर्थाने त्याचा शोध त्या ठिकाणी संपतो. परंतु हा शोध त्याचा न संपण्याचं कारण आहे की त्याने आपल्याला स्वतःला बांधून ठेवलेलं आहे माया, मोह या जाळामध्ये. आणि याच्यातून बाहेर जर पडायचं असेल तर त्याला गरज आहे साधनेची, गुरुची, सत्संगाची. जर त्याच्याकडे सत्संग असेल, त्याच्याकडे जर एखादा गुरु असेल, त्याच्याकडे जर साधना असेल, या तीन कुठल्याही मार्गाने तो या मायाजाळातून मुक्त होऊ शकतो. परंतु गुरु करायचं म्हटल्यावरती अहंकार सोडावा लागतो, आपला मीपणा सोडावा लागतो, आपली अक्कल गहाण ठेवावी लागते. आणि आजच्या भौतिक सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या काळामध्ये, विज्ञानाच्या काळामध्ये, माहिती आणि तंत्रज्ञानाच्या काळामध्ये आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये तर हा मूर्खपणा वाटतो. आपलं स्वत्व, आपलं अस्तित्व कोणाच्या तरी स्वाधीन करणं, आपलं जीवन कोणाच्या तरी इशाऱ्यावर चालवणं, ही गोष्ट फार धोकादायक वाटते. परंतु मित्र हो, कुठेतरी विश्वास ठेवावाच लागतो. आणि म्हणून एकतर आपण गुरु करणं गरजेचं आहे, तुमच्यामध्ये शिष्यत्व निर्माण होणं गरजेचं आहे, किंवा तुम्ही साधना करणं गरजेचं आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन साधना असेल,
गुरु असेल आणि तिसरा मार्ग आहे सेवा करणं असेल, निष्काम कर्मयोग ज्याला मी म्हणतो, तो जो साधना असेल, या पद्धतीनं आपण खऱ्या अर्थाने आपल्या ज्या स्रोतापर्यंत जाऊ शकतो. आणि ही जी भटकंती आहे माणसाची, पैशासाठी असेल, प्रतिष्ठेसाठी असेल, किंवा तुमची सत्तेसाठी असेल, पदासाठी असेल, ही कुठेतरी थांबेल. मित्र हो, पैसा, प्रतिष्ठा, पद हे मिळवणं अजिबात वाईट नाही, परंतु ते तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट असणं हे फार दुर्दैवी आहे. आणि म्हणून जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ जे तुमचं आहे अस्तित्व ते आहे आनंद. आणि आनंद जो आहे तो असतो सेवेमधून. जेव्हा तुमच्या हातून कोणाचं तरी सेवा घडते, कोणाचं तरी कल्याण होतं, त्याला सेवा किंवा त्याचं जे काही आनंद आहे समोरच्याचा, त्या आनंदातून तुमचं जीवन घडत असतं. परंतु आम्हाला लोभ, माया, मोह, अज्ञान आणि आमचं जी नियती आहे आमची, त्या नियतीने आम्हाला असं पछाडलेलं आहे, मोहित केलेलं आहे की आम्हाला सत्य डोळ्यासमोर असून सुद्धा दिसत नाही. आम्हाला ही प्रकृती आम्हाला अनेक वेळा जाणीव करून देते, अनेक घटनांच्या माध्यमातून आम्हाला त्याची जाणीव निर्माण करून देते की तू सत्यापासून भरकटतोय. त्यासाठी ती आजार देते, अपघात देते, त्यासाठी तुम्हाला ती संकटं देते, अनपेक्षित गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडून आणते. परंतु फार विरळे असतात ते जे यातून बोध घेतात आणि आपला जो भरकटलेला जो शोध आहे, भरकटलेला जो प्रवास आहे, तो योग्य मार्गावर आणतात आणि मृत्यू येण्यापूर्वी आपलं जीवन हे सत्याच्या शोधामध्ये खर्ची घालतात. मित्र हो, हा सत्याचा शोध मानवाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करू शकतो आणि स्वतःचा मालक बनू शकतो, स्वामी बनू शकतो. आणि ही स्वामी बनण्याची जी प्रक्रिया आहे, ही संपूर्ण प्रक्रिया ही आत्मचिंतनातून जाते. आणि आत्मचिंतन करण्यासाठी आम्हाला वेळ नाही आहे. आम्ही स्वतःला मनोरंजनामध्ये, गप्पांमध्ये, कुठल्या ना कुठल्या गोष्टींमध्ये, विचारांमध्ये, कामांमध्ये गुंतवून ठेवतो, जेणेकरून आम्हाला स्वतःचं आत्मचिंतन करण्याची, आत्मपरीक्षण करण्याची वेळ येऊ नये. आणि म्हणूनच आज सद्गुरू आम्हाला सांगतात की जे जीव आहे सगळे, ह्या सगळ्या जीवांची ही धावपळ चाललेली आहे, ही धावपळ फक्त जगण्यासाठी नाही आहे, ही धावपळ जी आहे ती सत्याच्या शोधासाठी आहे. आपला जो ऊर्जेचा स्रोत आहे त्याचा शोध घेण्यासाठी आहे. प्रत्येक तारा तो जिथून जन्माला आला त्या स्रोतापर्यंत परत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी त्याची सतत या ब्रह्मांडामध्ये सतत त्याचे परिवलन चालू आहे, त्याची परिक्रमा चालू आहे. आणि ज्याप्रमाणे ग्रह तारे सतत परिक्रमा करताय, फिरताय, त्याप्रमाणे हे जीवसुद्धा सतत विचरण करताय, फिरताय, ते शोधताय, ते सर्व सत्याचा शोध घेत आहे. त्याचप्रमाणे मनुष्य देखील सत्याचा शोध घेतोय, त्यासाठी त्याचा जन्म आहे. ज्या देशामध्ये विकसित देश आहे अमेरिकेसारखे, ते लोक मोठमोठे स्टंट करतात, विमानातून उड्या मारतात, मोठमोठ्या टॉवर्समधून उड्या मारतात, जीव घेण्या असे त्या ठिकाणी स्टंट करतात. त्यांचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न सत्याचा शोध घेण्यासाठी आहे. परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे ते, जसं आपण अंधारात तीर मारावा असं ते या अनंतामध्ये, अज्ञानामध्ये ते आपले शोध घेत आहेत की मला कुठेतरी ज्याच्यासाठी माझं जीवन आहे ते शोधायला मिळेल. आपण फार सौभाग्यशाली आहोत. भारतीय संस्कृतीमध्ये आमचा जन्म झाला आणि आम्हाला आमच्या पूर्वजांनी सांगून दिलं की मोक्ष आणि मुक्ती हीच मानवाच्या जीवनाचं अंतिम उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी माणसाने प्रयत्न केला पाहिजे. आणि हाच शोध माणसाला घ्यायचा आहे की मला माझ्यातला आनंद सापडला पाहिजे आणि माझ्यामधला जो निरपेक्ष भाव आहे, सेवाभाव आहे, शांतता आहे, तिथपर्यंत मी पोहोचलो पाहिजे. आणि त्यासाठी मला हे जे भौतिक जीवन आहे, ह्या भौतिक जीवनाच्या पलीकडे जाऊन शोध घेण्याची गरज आहे. आणि म्हणून आम्हाला हवी आहे साधना पाहिजे, आम्हाला कुठेतरी गुरुभक्ती पाहिजे, आम्ही कुठेतरी सेवा मार्गाला आम्ही लागलो पाहिजे. धन्यवाद.